नमस्कार, मी वासुदेव जोशी. दामाजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. करकम येथील मौलाना आझाद न्यू इंग्लिश स्कूल व मद्रसामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही अन्नातून विषबाधा. जमीन नावावर करण्याच्या कारणावरून पत्नी व तिच्या नातेवाईकांनी 35 वर्षीय नवरुबाचा केला खून. मोटारसायकल डिवायडरला धडकून एक जण ठार. टेंबू म्हैसाळ योजनेचे पाणी मान नदीत दाखल. बनावट दस्त करून जमीन हडपण्याचा प्रकार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. आणि प्राणघातक हल्ला प्रकरणी चौघांना 7 वर्षे कारावास. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. करकम तालुका पंढरपूर येथील मौलाना आझाद न्यू इंग्लिश स्कूल व आर्मी मद्रसामध्ये 29 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांना शिळ्या अन्नातून विषबाधा झाल्याने करकम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने करकम व परिसरातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की करकम बार्डी रोडवरील मौलाना आझाद न्यू इंग्लिश स्कूल व आर्मी मदरसामधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दिनांक 10 रोजी शिळे अन्न दिले व या शिळे अन्नातून मौलाना आझाद येथील शिकणाऱ्या 7 विद्यार्थ्यांना, मदरसातील विद्यार्थी तसेच 2 शिक्षकांना विषबाधा झाल्याने दिनांक 10 रोजी रात्रीपासून उलट्या व जुलाब सुरू झाल्याने या सर्वांना दिनांक 11 रोजी करकम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 29 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांना अन्नातून विषबाधा झाल्याने करकम पोलीस ठाण्यात कलम 336, 337, 34, 31 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद केंद्र प्रमुख रविकिरण वेळापूरकर यांनी दिली असून मौलाना आझाद न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक सादिक शौकत पटेल व आर्मी मदरसाचे संस्थापक शौकत आदम पटेल यांच्यावर करकम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल RR जाधव हे करीत आहेत. जमीन नावावर करण्याच्या कारणावरून पत्नी व तिच्या नातेवाईकांनी 35 वर्षीय नवरोबा श्रीमंत बिराजदार याला बांधून बेदम रॉडने मारहाण केल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून या प्रकरणी मैताची पत्नी महादेवी बिराजदार, रावसाहेब पाटील, प्रकाश बिराजदार, शिवराज बिराजदार व अन्य अज्ञात नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान हा गुन्हा कर्नाटकातील विजयपूर येथे दाखल झाला असून मंगळा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या घटनेची हकीकत अशी की यातील फिर्यादी पत्नी पार्वती श्रीमंत बिराजदार, वय वर्ष 35 वर्षे, राहणार जेऊर, तालुका एनडी या पत्त्यावर त्यांचा पती श्रीमंत बिराजदार, मुलगा रेवण सिद्ध व मुलगी राजश्री रायस असून हे मजुरीचे काम करून उपजीविका भागवत आहेत. तसेच फिर्यादीचे पती हे मेंढीचा व्यापारही करीत आहेत. फिर्यादी पार्वती हिच्या लग्नापूर्वी महाराष्ट्रातील निंबोणी गावातील महादेवी हिचे बरोबर पती श्रीमंत याने तिच्याशी लग्न केले होते. तिला मुलबाळ न झाल्याने फिर्यादी पार्वतीसोबत दुसरे लग्न केले. नवरा श्रीमंत याच्या नावावर 4 एकर 20 गुंठे जमीन असून उर्वरित 3 एकर 6 गुंठे जमीन पत्नी महादेवी हीच देण्याचा करार झाला होता. मात्र सदर जमीन तिच्या नावावर अजून झालेली नाही. दिनांक 1/9/2023 रोजी पहाटे 3 वाजता फिर्यादीचा नवरा श्रीमंत हा मेंढीचा व्यापार करण्यासाठी माडग्याळ गावी येथे गेले होते. रात्री 8 वाजता पती श्रीमंत याने फोन करून फिर्यादी पार्वती सांगितले की व्यापार संपवून मी निंबोनीला आलो असून जमीन नावावर का करून देत नाही म्हणून मला पत्नी महादेवी, रावसाहेब पाटील, प्रकाश बिराजदार, शिवराज बिराजदार व इतर अन्य लोकांनी रॉडने बरगडी जवळ हाताला जोराने मारहाण केल्याने जखमी झालो आहे. जखमी श्रीमंत यास उपचारासाठी विजयपूर शहरातील एका दवाखान्यात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अक्कलकोट ते मैंदरगी रस्त्यावर मोटारसायकल डिवायडरला धडकून एक जण जागेवर ठार झाला. अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मयत शिवाजी धोंडीबा काळे, वय वर्ष 52, जखमी गजानन धोंडीबा काळे, वय वर्ष 48, बसन्ना गजानन काळे, वय वर्ष 22, सर्वजण राहणार संगोगी, तालुका अक्कलकोट. हे 3 जण MH13B 4525 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून वडगाव, दक्षिण सोलापूर येथे जागरण गोंधळ करण्यासाठी गेले होते. ते उरकून परत असताना अक्कलकोट जवळील नवीन हायवे येथील देशमुख शेताजवळ महामार्गाच्या मधोमध असलेल्या डिवायडरला त्यांची मोटरसायकल जोराने धडकली.
जखमींना सोलापुरात रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. मयत शिवाजी याच्या पश्चात पत्नी, 3 मुले, सुना, नातवंडे, 5 भाऊ असा परिवार आहे. त्याच्यावर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मूळ गावी संगोगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घटना घडताच माजी नगरसेवक महेश हिंडोळे, किशोर सिद्धे, प्रवीण स्वामी, भुताळी, वाघदरी, मडीखांबे, जगदीश बोधले आदींनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मदतीसाठी परिश्रम घेतले. एकाच कुटुंबातील वडील, मुलगा, नातू असे तिघेजण सातत्याने जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी इतरत्र जात असे. जागरण केल्यामुळे गाडीवर झोप लागले हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. घटनास्थळी उत्तर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल शिंदे, वाहतूक पोलीस लिंगराज स्वामी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. टेंभू म्हैसाळ योजनेचे पाणी हे मान नदीच्या पात्रात दाखल झाल्यामुळे पंढरपूर मंगळा तालुक्यातील मान नदीकाठी असलेल्या तब्बल 22 गावातील शेतकऱ्यांनी तुफान जल्लोष केला. या नदीकाठच्या शेतकऱ्यांची गेल्या 26 वर्षापासूनची प्रतीक्षा संपून आता अशक्य वाटणारे पाणी आज कोणताही गाजावाजा न करता दाखल झाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या निर्णयाचा आभार गावागावातील शेतकरी मानताना दिसून येत आहेत. या नदीकाठच्या शेतकऱ्यांची गेल्या 26 वर्षापासूनची स्त्रीची प्रतीक्षा आता अशक्य वाटणारे पाणी आज कोणताही गाजावाजा न करता दाखल झाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या निर्णयाचे आभार गावागावातून शेतकरी मानताना दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या गाव भेट दौऱ्यामध्ये मारापूरचे सरपंच विनायक यादव यांनी मारापूर ग्रामस्थांच्या वतीने आमदारांकडे टेंभू म्हैसाळ योजनेचे पाणी मिळवण्याची मागणी केली होती. सदर मागणी व दुष्काळी परिस्थितीमुळे उजनी धरणातून पाणी सोडणे शक्य नसल्यामुळे आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत पाणी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले व टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी उपलब्ध करून दिले. दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग 2 सोलापूर उत्तर येथील कार्यालयात 2 तोतया व्यक्तींनी उभ्या करून खोटे व बनावट खरेदी खत तयार करून शेतजमीन विकल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय गुलाब मोरे वय 62 राहणार गणेश नगर मडकी वस्ती नागोबा मंदिरामागे पुणे रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारुती रत्नाप्पा पवार राहणार बिबी दारफळ तालुका उत्तर सोलापूर, अशोक गुलाब मोरे, श्रीकांत नागनाथ मोरे, सुनील दत्तात्रय गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की यातील फिर्यादी दत्तात्रय मोरे व मुलगा विकास यांनी तलाठी कार्यालयातून 7/12 व तहसील कार्यालयातून फेरफार काढले होते. तेव्हा त्यांना खरेदी दस्त 2193/2003 बिबी दारफळ येथील फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ शहाजी व अशोक यांचे मालकीचे शेतजमीन आहे. पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर लोंढे हे करीत आहेत. सलगर वस्ती भागात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी चौघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश R.N. पांढरे यांनी 7 वर्षे कारावास व प्रत्येकी 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. बसवराज हुसनप्पा मंगलमणी, सुरेश शिवाजी पांढरे, संजय चंद्रकांत वाघमरे, गणेश वाल्मिकी चितळकर अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी रसूल मौलासाब कंकाळ यांनी सलगर वस्ती पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. फौजदार V.S. बादुले यांनी तपास करून न्यायालयात चौघांविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश पांढरे यांच्या समोर झाली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने प्रत्येक आरोपीस 7 वर्षे कारावास व प्रत्येकी 1000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास 30 दिवसाची साधी कैद तसेच भारतीय दंडविधान 143 मध्ये प्रत्येक आरोपीस 3 महिने कारावास व 200 रुपये दंड न भरल्यास 10 दिवसाची साधी कैद, भारतीय दंडविधान 147 मध्ये प्रत्येक आरोपीस 6 महिने कारावास व प्रत्येकी 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवसाची साधी कैद, भारतीय दंडविधान 148 मध्ये 6 महिन्याचा कारावास व प्रत्येकी 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवसाची साधी कैद तसेच 2 जखमींना प्रत्येकी 15,000 रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे. यात सरकारतर्फे ॲडव्होकेट A.G. कुलकर्णी यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट विटकर यांनी काम पाहिले. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.